चला युट्यूब लाईव्ह करत आहे, 1 मिनिट थांबा. ठीक आहे. चला युट्यूब लाईव्ह पण आपल्याला आहोत आपण. चला ओके. येस. कुठली मी बोलवते जा. बडीशोप देते मी. बडीशोप आहे मम्मीकडे जा. चला स्क्रीन शेअर करतो हा. स्क्रीन दिसते. कानवा ओपन केल्याच्या नंतर ठीक आहे, क्रिएट मध्ये जायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आणि सोशल मीडिया. ओके. सोशल मीडियावरती गेल्याच्या नंतर आता इंस्टाग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम स्टोरी याची साईज वेगवेगळी आहे. फक्त मला वाटतं एक 2 किंवा 3 काय म्हणते सखींनीच हे पाठवलेले. RS सखी मधील जे काही ऍडमिशन झालेले आहेत त्याच्यातील फक्त 2 किंवा 3 लेडीजनीच हे पाठवले. काय याची साईज, कोणत्या याची काय साईज आहे. व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअप स्टेटस, गुड मॉर्निंग स्टेटस, इंस्टाग्राम पोस्ट, स्टोरी, रील, फेसबुक पोस्ट, कव्हर, फेसबुक ऍड, लिंक्डइन, हे साईज पाठवा म्हटलं होतं लिहून. फक्त 2 किंवा 3 तिघी जणींनीच पाठवले, बाकीच्यांनी नाही पाठवलं. एक मिनिट. जस्ट मिनिट. हा आलं. तर हे सर्वांनी पाठवायचे. ओके. आणि ह्या साईज जर तुम्हाला माहित नसतील तर मग तुम्ही काम कसं करणार पुढे. स्टोरी कोणत्या साईज मध्ये बनवायची, काय करायची. हा न्यू जॉईनिंग जरी असाल ना तर समजून घ्या, या साईज महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मग हे जे टेम्पलेट आहेत, हे इथं टेम्पलेट्स आले बघा. हे आपले पाठीमागा क्लास बघा तुम्ही. हे टेम्पलेट्स तुम्ही यूज करू शकता, फक्त त्याच्यामध्ये पेड वाले घ्यायचे नाही. अनपेड घ्यायची. तुम्हाला 4च गोष्टी याच्यामध्ये चेंज करायच्या. एक बॅकग्राऊंडचा थीम किंवा कलर, ठीक आहे. एक टेक्स्ट चेंज करायचा आहे, फोटो, एलिमेंट्स, आणि दुसरं काय सांगितलं होतं आणखी, डिझाईन, लोगो, एलिमेंट्स, कलर, टेक्स्ट कलर, एवढे चेंजेस करायचे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. तर आता बघा आपण आज शिकणार आहोत मेन म्हणजे एलिमेंट्स. आता प्रत्येक एलिमेंट्स आपल्याला शिकायचा आहे. हे जे 14 आहेत, 14 हे
ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू आपण एक एक. चला शेप्स. आता शेप्स मध्ये काय आहे? सर्कल आहे, स्टार आहे की नाही, हाफ सर्कल आहे, ट्रायंगल आहे, हे बघा टॅग, स्क्वेअर आले. तर लिहून घ्या. सगळ्यात अगोदर तुम्हाला एका याच्यामध्ये 4 सर्कल घ्यायचे. एका पोस्ट मध्ये 4 सर्कल नाही, एक मिनिट, वेगवेगळे शेप्स घ्यायचे 4. ठीक आहे. हे 2 शेप झाले. मी याचे चेंजेस करणार आहे याला, ते पण लक्षात ठेवा. थांबा. याच्यापेक्षा आपण स्टार घेऊ. ऑफर असते की नाही याची? याला ऑफर असते, बरोबर आहे. तर तुम्ही प्रत्येकाला काय करायचंय, थोडी साईज वाढवायची. ओके. साईज वाढवली किंवा सेपरेट सेपरेट पेज वर घ्या, काही अडचण नाही. ओके. थोडी साईज वाढवायची. याचा कलर बघा, कुठून चेंज करायचा, इथून. झाला चेंज. ठीक आहे. याची साईज वाढवतो मी. चला, पहिले काम तुम्हाला हे करायचे. ठीक आहे. हम्म. पहिलं काम, पहिला होमवर्क समजा त्याच्या. कोणाला नाही समजलं, कोणाला काय अडचण आहे? वेगवेगळे शेप्स आहेत इथं बघा. असे तुम्ही काय करायचे, हे माहिती आहे तुम्हाला, ते कुठं वापरतात? तर हे आय थिंक पेड आहे का? काय म्हणते आहे, नाही. हे बघा, हे ते कार्टून मध्ये आहेत का, कार्टून मध्ये बोलते बघा, कार्टूनच्या डोक्यावरती. थांबा, दाखवतो तुम्हाला. हे असं असतंय, बरोबर आहे का? म्हणजे पाहिले, कोणी कोणी बघितले? असं असतंय, असतंय का असं? यस, नो?
तर आपल्याला काय चाललंय आपलं शेप्स मध्ये, बरोबर आहे. मग शेप्स मध्ये असं असतं, त्याच्यानंतर प्राइस टॅग असते. असेल बघ इथे कुठतरी प्राइस टॅग. ते माहिती आहे तेव्हा का कपड्याला असतो टॅग, आहे की नाही. तुम्ही म्हणाल सर हा तर उभा दिसतोय, याला फिरवा असं. बरे, असं फिरवा. आहे याच्या जीन्स पॅन्टला लावून टाकू हा टॅग. इथं कुठं लावू, याच्या टी शर्टला इथं लावू. ठीक आहे, हुडीला लावू, हुडीला ह्या एकदम छोटा प्राइस टॅग. हो का, लागला. कलर ब्लॅक केला की होऊन जाते बरोबर. झाला प्राइस टॅग लागला. असतो ना असा कपड्याला वगैरे. फक्त आता तिथं तो कमरेला वगैरे असतो तिथं असा, तर ते ब्लॅक कलर मुळे ओळख येत नाही. आपण कलर एक मिनिट थोडा कोणता घेतलेला आपल्याला असा, असा, हा असा ठेवता येईल. काय अडचण, म्हणजे लक्षात येईल. ओके. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची, प्रत्येक गोष्ट सांगून किंवा बोलून असं नाही. तुम्ही प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. इट्स ओके. आलं लक्षात. त्याच्यानंतर लक्षात आलं का, बघा काय करायचंय. समजा आपल्याला पोलिओ, पाठीमागं पोलिओचं एक चित्र आलं होतं, हे होता पोलिओ होता काल परवा, रविवारी होता की नाही पोलिओ. मग हा पाण्याचा थेंब वाटतो की नाही, किंवा गंध, गंध लावायचा असेल, पाण्याचा थेंब बनवायचा असेल, म्हणू शकता की नाही तुम्ही त्याला पाण्याचा थेंब, गंध. हा झाला गंध. एकच मिनिट, हा झाला पाण्याच्या थेंबला कसं असते कलर, मे बी थोडं त्याला आपल्याला 2-3 कलर मध्ये त्याला टाकावं लागेल. पाण्याच्या कलर मध्ये आपल्याला इफेक्ट कसं करावं लागेल, अशा टाइप मध्ये, ब्ल्यू मध्ये, ठीक आहे नाही. म्हणजे तुम्ही असं बनवू शकता हे शेप्स वापरून. आलं लक्षात. समजलं. आता पुढे जाऊया. आता नेक्स्ट स्लाइड वर आपण ग्राफिक घेऊया. ग्राफिक बघा, ग्राफिक मध्ये काय काय आहे. ग्रेडियंट आहे, अॅनिमेशन आहे. एक छान असं अॅनिमेशन बनवायचं का आपण. ठीक आहे, चला छान असे ट्राय करू आपण, हा सर्वजण. वॉटर बॉटल, एकच मिनिट. बॉटल, ठीक आहे सर. आता एक पाण्याची बाटली आपल्याला बनवायची आणि त्याच्यावर आपल्याला आपली मार्केटिंग करायची. ओके. आपण आपली ब्रँडिंग करूया पाण्याच्या बाटलीवर, छान असं चांगल्या वाटल्या. ती घेऊया, ठीक आहे. अगोदर बॅकग्राऊंड चेंज करू छान असं. घेतली पाण्याची बॉटल, याचा कलर चेंज करायचा. हा ठीक आहे की, हा ठीक आहे. ठीक आहे, हा ठेव. ठीक आहे. त्यानंतर कलर झाला, कलर चेंज केला आपण. पाण्याची बॉटल घेतली.
त्याच्यावरती आपण टॅग लावू. चला, याच्यात स्टेप्स मधून काय करू, स्टेप्स पेक्षा आम्ही त्याला फ्रेम घेऊया, फ्रेम आपलं नाव टाकण्यासाठी छान पैकी. मी काय करतो फक्त व्यवस्थित बघा, स्टेप बाय स्टेप वाटलं तर लिहून ठेवा, नाहीतर लवकर लक्षात यायचं नाही. ठीक आहे? आता आपली इथं प्रोजेक्ट मध्ये अपलोड केलेले आहेत लोगो वगैरे. एक आपला लोगो पाहू आपण, है की नाही? आहे काय एखादा लोगो आपला जुना पुराणा कोणता तरी? नाहीये. अपलोड करू आपण. फक्त पहा मी काय करतोय. लोगो आहे की नाही आपला एखादा इथं? एक मिनिट. हा आहे, चल. आला लोगो. चला, दिसतंय लोगो इथं ऍडजस्ट केलाय, दिसतोय का? आता आपण टेक्स्ट टाकू इथं. आर एस चा ब्रँड करतो ना आपण. आर एस सखी. ठीक आहे, याला वाढवूयात आणि असं करूयात, किंवा मग असं, कसं पण ठीक आहे. झालं. आता आणखी एक मॅजिक दाखवतो मी तुम्हाला. ओके, ग्राफिक. ग्राफिक्स मध्ये काय करायचे आपल्याला? बघा, हे असं सर्कल आहे गोल, याच्यामध्ये आपल्याला ते पाहायचंय. म्हणजे आपण सर्च करूया. ठीक आहे, सर्कल.
फक्त लक्ष द्या मी काय करतोय हा. दिसतंय हे? आपण इथं प्राइस टॅग टाकायचे आपल्याला. ओके. एकच मिनिट हा. मला माहिती आहे बऱ्याच जणांना समजत नसेल हे, पण काळजी करू नका, फक्त लक्ष द्या. बरोबर समजत मी काय करतोय. ब्लँक पेज नाही दाखवत म्हणजे? ब्लँक पेज कुठं नाही दाखवत तुम्हाला? इथं लक्ष द्या मी काय करतोय. थोडं जरा लक्ष दिलं ना बरोबर समजत. लक्ष दिल्यास नाही समजणार, म्हणजे लक्ष नाही दिल्यास नाही समजणार. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर समजत. पहा, टेक्स्ट, हेडिंग, आरएस, सखी, डिजिटल स्किल. याला आपल्याला काय करायचं आहे? इफेक्ट, हा इफेक्ट देऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला या इफेक्टला काय करायचंय? एकच मिनिट हा, मला आपण टेक्स्टला क्रॉप केलं होतं, कोणाकोणाला आठवतंय? अलाइनमेंट केलं होतं, आठवतंय का? कोणाकोणाला आठवतंय? येस. टूल्स मध्ये जाऊन टेक्स्ट, टूल्स मध्ये जाऊन आपण हा टेक्स्ट जो आहे तो इथे टाकूयात. सखी डिजिटल स्किल. मला माहिती आहे, ठीक आहे, काही जरी नाही समजलं फक्त सध्या बघत राहा, सध्या पहा फक्त. ठीक आहे. दिसतंय टेक्स्ट? आता दिसतोय टेक्स्ट? अरे सखी डिजिटल स्किल, बोल्ड. एकच मिनिट ना. बघा आता या अॅनिमेशन या टेक्स्टला आपल्याला इफेक्ट द्यायचे, इफेक्ट. झाला याच्यासारखा. डिलीट करतो. हा पहा, आलं लक्षात? आता याला आपण जादू करणार आहोत, जादू.
फक्त लक्ष द्या मी काय करतोय. ट्रान्सपरन्सी अॅनिमेशन बघा. आता आणखी एक इफेक्ट हा. आता हा जो टेक्स्ट आहे, त्याला आपल्याला काय करायचंय, रोटेट. आता हे थोडं जरा पेड व्हर्जन असल्यामुळे प्रॉब्लेम येतो हा. पण इफेक्ट आलेला आहे. ठीक आहे. याला इथं ठेवू आपण. ठीक आहे. आणि याला पाठीमागं पाठवण्यासाठी काय लेअर, बघा, सेंड बॅकवर्ड. आलं बघा, आलं, दिसतंय. किंवा तुम्ही त्याला इथे ठेवू शकता, ते गोल फिरत राहील. पाहू आपण. बघा. ठीक आहे. आता जादू पहा. आता हा अर्धा घेतला. ठीक आहे. याला आपण काय करू, याचा डुप्लिकेट आणखी एक बनवू. आला डुप्लिकेट दुसरा. आता याला मी काय करणार, असं जोडणार. पहा. आता हा मॅच झाला पाहिजे, बरोबर आहे. फक्त लक्ष द्या. थोडा ऍडजस्टमेंटला वेळ लागतोय, फक्त तुम्ही पण प्रॅक्टिस करा, सरावातून होऊन जाईल. ठीक आहे. त्याचा आपण करू थोडं अॅनिमेशन आणखी वाढवू वाटलं तर. इथे कर कुठे गेलं, पोझिशन, ओके ठीक आहे. चला, लक्ष द्या आता सर्वजण.
हे इकडे फिरते, हे इकडे फिरते. ठीक आहे, त्याला आपण दुसरा इफेक्ट देऊ. पहा, आलं लक्षात? तर असं तुम्ही करून बघायचंय. एकच मिनिट, याला फ्रंटला घेऊन बघू आपण लेअर याची. नाही हे बरोबर नाही वाटणार, याला बॅकलाच ठेवावं लागणार. सेंड बॅक. बघा मी बॅक कुठून घेतोय ते बघा. लेअर, सेंड बॅक. ओके, त्याला पण आपण बॅकला पाठवून देऊ. लेअर, सेंड बॅक. गेलं. तर त्याला अरेंज व्यवस्थित करून घ्यायचं आहे अलाइनमेंट, किंवा मग जास्त सर्कल करायचं. ठीक आहे, आलं लक्षात? हे झाला दुसरा होमवर्क. तिसरा आय थिंक, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता चौथं पाहूया. ठीक आहे, एलिमेंट्स, त्याच्यामध्ये आपलं अॅनिमेशन झालेलं आहे. अॅनिमेशन तुम्ही वेगवेगळे वापरा. प्राइस टॅग वापरा, फेसबुक घ्या, ट्विटर घ्या, आणखी तुम्हाला जे काही योग्य वाटतंय ते घ्या. बॉटल तुमच्या ब्रँडचं हे करा, त्याला प्राइस टॅग लावा. कोणाचं इलेक्ट्रिकल दुकान असेल तर असे बल्ब घ्या, है की नाही? ॲरो दाखवा. फक्त जे गुड टाइम्स, बॅड टाइम्स, है की नाही, ते हॅलो, कमेंट बिलो, हे याला फक्त डाउनलोड करताना फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचे की हे डाउनलोड करताना MP4 मध्ये डाउनलोड करावं लागणार तुम्हाला. लक्षात आलं? डाउनलोड MP4 मध्ये हे डाउनलोड अॅनिमेशन करायचे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चला नेक्स्ट. ग्राफिक झालं आपलं. ठीक आहे, शेप झालंय, ग्राफिक झालंय, अॅनिमेशनचं पण सांगितलं मी तुम्हाला. आता 3D मध्ये पाहूया आपण. जादू, 3D ची जादू. 3D मध्ये तुम्हाला पाहू बरं काय करता येईल आपल्याला 3D मध्ये. बघा 3D काय करता येते बघा. ठीक आहे, आता ही जी मुलगी आहे हिला आपण फ्लिपही करू शकतो. फ्लिप, लक्षात येते का? कसं करणार फ्लिप सांगा मला. कोणाकोणाच्या लक्षात आहे फ्लिप करायचं? बघा, ते इकडं तोंडायचं, इकडं करायचं. आपल्याला कसं करता येईल? एकच मिनिट हा. हे बघा, लेफ्ट, फ्रंट, आलं, बॅक. बघा, बॅक. ओके, आलं का? बघा, कोणाकोणाच्या लक्षात नाही आलं सांगा बरं. लक्षात नाही म्हणलं आता. अॅनिमेशन नो,
इफेक्ट, रिसेट रोटेशन. ठीक आहे. आलं लक्षात? ठीक आहे, नीताच यांना समजलेलं नाही. मी आता अनम्यूट करतोय एकेकाला, ज्यांना ज्यांना समजलं नाही त्यांना अनम्यूट करतोय. मला बघू द्या कोणाकोणाला नाही समजलं आणि काय नाही समजलं. व्ही के तुम्हाला नेमकं काय म्हणायचं सर? ते मुलगा कुठून, प्लीज परत सांगाल का? बर. येस सर, काही समजलं नाही. ठीक आहे, कोण आहे? नंबर आहे. ब्लँक पेज, ओके. येस, ब्लँक पेज. क्रिएट ऑप्शन क्लिक केल्यावर ओके. मला नाही समजलं, ओके. मला पण नाही समजलं, ओके. प्लीज सर, नाही समजलं, काही नाही समजत आहे, ओके. ठीक आहे, नाही समजत आहे काहीच, ओके. मला समजलं नाही, ठीक आहे. आता इथं जेवढे पण आहेत ना तेवढे नवीन आहेत एकतर, किंवा मग तुम्हाला कानवाचं काहीच माहित नाही. तर तुम्ही आपलं जे रेकॉर्डिंग आहे हे सेशन परत बघा. रेकॉर्डिंग मी तुम्हाला 3 सेशन मध्ये हेच शिकवणार आहे परत परत. ठीक आहे. हे जे 14 टूल्स आहेत, एलिमेंट्स 14, हे मी तुम्हाला परत परत शिकवणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा. रेकॉर्डिंग आहे युट्यूबला, लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलं नाही याला मी हे काहीच करू शकत नाही. का माहिती का? हा, ग्राफिक मधूनच घेतली ना, ही जी मुलगी घेतली ती ग्राफिक मधूनच घेतलेली आहे. ग्राफिक मधून तुम्हाला आणखी एक जादू दाखवू का मी? आता 3D फूड अँड लाईफस्टाईल, इथे वेगवेगळे. ठीक आहे. बघा, रिसेंटली युज्ड आयकॉन आहेत. आयकॉन मध्ये बघा बरं काय काय यूज करू शकता. आयकॉन मध्ये तुम्ही हे आयकॉन आहेत, हे आयकॉन यूज करू शकता तुम्ही 3D मध्ये. असंच की नाही, मेल बॉक्स, समजा मेल पाठवलाय, हा 3D मेल. मेल वाचला नाही तुम्ही, मेल वाचा. मेलचा रिप्लाय करा. हे बघा, प्रोटेक्शन अमेरिका, लव हर्ट अमेरिका, टोपी दाखवायची, ब्रँड हाय, कॉलचा रिप्लाय नाही दिला, हे 3D आलं. बघा हे 3D, हे ज्या त्या याच्यानुसार वापरायचे ना. फूड ऍप कोणतंच नाही घेतलं, सगळं कानवामध्येच आहे. हे एलिमेंट्स मध्ये, क्रिएट मध्ये जाऊन असं ब्लँक घ्यायचं, त्याचा बॅकग्राऊंड थीम चेंज करायचे कलर, आणि एलिमेंट्स मधून एक एक घ्यायचं, आयकॉन घ्यायचे, कलर घ्यायचे, थीम घ्यायची. एक एक मी एलिमेंट सांगतोय तुम्हाला, 14 एलिमेंट्स आहेत. ते एक एक एलिमेंट. आता समजा एक आहे कॅरेक्टर अँड इमोजी. आता इमोजी वापरायचे तुम्हाला, काहींना पांडा बिंडा पाठवायचा कोणाला, आहे का नाही, 3D, किंवा बनवून द्यायचंय अशा टाईप मध्ये. पेन्सिलची मार्केटिंग करायची, पेन्सिलची मार्केटिंग करा. त्याली पेन्सिलची 3D मध्ये, एखाद्या 3D पोस्टर मध्ये लावायचंय, पोस्टर बनवायचंय, डॉक्टरचं बनवायचंय, वकिलाचं बनवायचंय, भरपूर आहे ना याच्यामध्ये. हे ग्राफिक आहे, 3D ग्राफिक, याला म्हणायचं 3D ग्राफिक. याला तुम्हाला वाटेल तसं तुम्ही याला बनवू शकता. ठीक आहे, हे सांगतोय मी. बघा, व्हीलचेअर वरती एखाद्याला जॉब भेटलेला आहे, ते 3D वरती तुम्हाला दाखवायचे. लॅपटॉप, भरपूर आहे याच्यात. कॅरेक्टर आणि इमोजी मध्ये बघा, भरपूर आहे. त्याच्यानंतर फूड अँड लाईफस्टाईल, बर्थडे आहे, 3D अॅनिमेशन बनवायचंय, ते वापरू शकता तुम्ही 3D. याच्यामध्ये पण भरपूर इफेक्ट अॅनिमेशन आहेत, सगळ्या गोष्टी. आता आणखी एक थांबा, सगळ्यात सोपं तुम्हाला तुमच्या लक्षात येईल, म्हणून दाखवतो मी तुम्हाला 3D मध्ये.
बघा लाईट आले. हे घेतलं मध्ये 3D मध्ये घेतलं. ठीक आहे. आता याला आपल्याला अॅनिमेशन किंवा मग इफेक्ट द्यायचा आहे. व्हिडिओ अॅनिमेशन. ठीक आहे. हार घातले. हे एलिमेंट वापरायचे आहेत तुम्हाला. आलं लक्षात. न्यू एखादी ऑफर आहे. सावली. त्याच्यामध्ये सर्व काही याच्या हे आहेत. ठीक आहे. येते की नाही असं ऑफर व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये तुम्ही वापरू शकता. मोबाईल वरून पण करता येते. हे जे काही सांगतो ते मोबाईल वरून पण करता येतं ना. हे सगळे ऑप्शन मोबाईलवर आहेत. काळजी करू नका. ठीक आहे. चला 3D झालं. अॅनिमेशन. पहा अॅनिमेशन व्हिडिओला वगैरे व्हिडिओ स्टार्ट करताना दिसतंय. एक घेऊ बरं आपण अॅनिमेशन. आता हे अॅनिमेशन आहे बरोबर आहे. दिसलं. हे पहा संगीत. संगीत चालायले याच्यामध्ये. आता आपण करू टेप रेकॉर्डर. बनवतो की नाही टेप रेकॉर्डर. बघा हे वेगळं आहे असं काही वाटतंय का. दोन एकत्र जोडलेत असं दिसतंय का, वाटतंय का आता. वाटतंय का सांगा मला. यस नो. लाईव्ह क्लास चालू आहे एखादा. लाईव्ह सॉन्ग चालू आहे. सांगायचं आपल्याला. बघा लाईव्ह चालू आहे बाबा एक सॉन्ग. बघा आहे की नाही. म्युझिक लाईव्ह किंवा MP3 म्युझिक लाईव्ह आपण याचं आपल्याला हे बनवायचंय. आता याला आपण काय करू. बॅकग्राऊंड 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 म्युझिक प्लेअर बॅकग्राऊंड. बघा बरं म्युझिक प्लेअर बॅकग्राऊंड. म्युझिक प्लेअर बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला थोडं चुकीचं झालेलं आहे. एलिमेंट्स. एलिमेंट्स मध्ये आपण अॅनिमेशन मध्ये आलेले. ठीक आहे. ग्राफिक. ग्राफिक मध्ये जाऊ. ठीक आहे. म्युझिक प्लेअर बॅकग्राऊंड. आता आपल्याला हे मी क्रिएट करतोय. क्रिएट करतोय त्यामुळं तुम्ही लक्ष द्या. म्युझिक प्लेअर बॅकग्राऊंड आलं. आता याच्यामध्ये आपण सर्च मध्ये फोटो पण टाकू शकतो. फोटो कानावामध्ये सगळे तुम्ही फक्त सर्च करा. सगळे येते हो का. आलं. म्युझिक प्लेअर बॅकग्राऊंड सर्च.
आपले बॅकग्राऊंड वापरायचे ना आता. फक्त पेड नसलं पाहिजे, अनपेड पाहिजे. ठीक आहे. हे बॅकग्राऊंड घेतो मी. हो का? दिसलं? झालं बॅकग्राऊंड तयार. इथं टेक्स्ट मध्ये टाका MP3 म्युझिक. टेक्स्ट मध्ये टाका MP3 म्युझिक. MP3 म्युझिक. हा, हे म्युझिक कंपनीचं समजा तुम्हाला काम भेटलं की अॅनिमेशन आम्हाला बनवून द्या एक, असं पाहिजे आम्हाला आमच्या व्हिडिओसाठी, तुम्ही असं बनवू शकता. यस. किंवा मग टेक्सटाईल मध्ये एक मिनिट बघा, आलं. अशा पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकता. आलं. बघा, MP3 म्युझिक लाईव्ह लाईव्ह चालू आहे बाबा. MP3 म्युझिक. बघा, झालं. आलं की नाही? असं एलिमेंट्स वापरायचे. हे जे 14 एलिमेंट्स आहेत ना, हे आपल्याला शिकायचे. तर हे मी पुढच्या क्लासमध्ये, ठीक आहे, एकदा रिपीट करील परत आणि पुढचे घेईल. शेप्स, ग्राफिक्स, 3D ॲनिमेशन. आता हे फोटो फ्रेम, ग्रीड, व्हिडिओ, ऑडिओ, हे सर्व हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला हे करतो. तोपर्यंत आता तुम्ही शेप्स, ग्राफिक, 3D आणि ॲनिमेशन 1 2 3 4 चारच्या म्हणजे याच्या दोन अशा पोस्ट ग्राफिकच्या दोन, 3Dच्या दोन, ॲनिमेशनच्या दोन, अशा दोन 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 प्रत्येकी ह्या बनवायच्या. याला काय करायचं? आता लक्ष द्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आपला हा प्रोजेक्ट झाला. समजा तुम्ही हे बनवलं, एवढं काम केलं, शेप्स, ग्राफिक, 3D, आहे का नाही? अशा पद्धतीने आज साधं साधंच बनवा. याच्यापेक्षा एकदम हाय क्लास बनवू शकतो आपण, पण ते आताच नाही, आपण हळूहळू शिकणार. तर हे ग्राउंड लेवल आहे. एकदम जबरदस्त बनवणार आहे आपण. ठीक आहे, मी याचे सॅम्पल पण तुम्हाला पाठवणार आहे नंतर. 3 क्लास झाले की मी आपण हाय क्लास कसं बनवलं. आता हे सध्या साध आहे. याच्यानंतर आणखी समजा हे गुड आहे, याच्यानंतर आपण बेटर बनवणार. गुड, बेटर, बेस्ट, हे चांगलं आहे. आता याच्यापेक्षा चांगलं बनवणार, याच्यापेक्षा छान, हे पुढच्या क्लासमध्ये, आणि एकदम चांगल्या पद्धतीनं त्याच्या पुढच्या क्लासमध्ये. 3 क्लासमध्ये मी तुम्हाला हेच शिकवणार आहे. ठीक आहे, तर डोंट वरी. आता बघा, आता हे बनवलंय आपण. याला काय करायचंय तुम्हाला? फाईल मध्ये जायचंय, मूव्ह करायचं. मूव्ह केल्याच्या नंतर आता इथं काय केलेलं आहे? युअर प्रोजेक्ट, हा, रिसेंट, ऑल, इथं आपण फोल्डर बनवलेले किंवा RS की ट्रायल पोस्ट, जेनमीट, RS की डिजिटल स्किल. तर मी हे काय करणार?
RS की डिजिटल स्किल मध्ये मूव्ह करणार याला, इथं मूव्ह. आणि नसेल तर तुम्हाला इथं क्रिएट न्यू वरती जायचं, इथं फोल्डर बनवायचंय. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो. असं काहीतरी काम केलं तर तुम्हाला कसं लक्षात येणार ना, काम केलेलं तुम्ही कसं सेव्ह करणार? तुमच्या नावचं एक फोल्डर, एखाद्या कंपनीचं काम घेतलं त्याच्या नावचं एक फोल्डर, एखाद्या एजन्सीचं काम घेतलं त्याच्या नावचं फोल्डर, असे फोल्डर बनवून ज्याचं त्याचं सेव्ह करायचे. कारण कधीही कोणीही काही मागू शकतो. याच्या अगोदर आपले लोगो वगैरे झालेले आहेत, लोगोची पण आपण प्रॅक्टिस घेणार आहे. तर लक्षात घ्या, परत फाईल वरती जायचं, मूव्ह वरती जायचं, आणि आपण जे काही फोल्डर आहे RS की डिजिटल स्किल, इथं क्लिक केलं, मूव्ह केलं. आता हे RS की डिजिटल स्किल मध्ये सेव्ह झालं. ठीक आहे, नावही चेंज करू शकतो आपण. आता बघू आपण प्रोजेक्ट, प्रोजेक्ट मध्ये आलो, युअर प्रोजेक्ट. आता इथं काय काय बघा, अनटायटल रवी, अनटायटल जगदंबा, व्हेजिटेबल, RS की झालं. RS की मध्ये आलं बघा, सच अ व्हेरी नाईस. हे दिसतंय, 7 स्लाइड आज मी शिकवल्यात तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि याला डाउनलोड करायचं झालं तर शेअर, डाउनलोड, आणि MP4 मध्ये डाउनलोड करायचंय. ठीक आहे, MP4 मध्येच, कारण अॅनिमेशन आहे याच्यामध्ये. चला आता प्रश्न घेतो. आता मी तुम्हाला अनम्यूट करतो. मला बोला, हे आता मेसेज करा, ज्यांना कोणाला बोलायचे त्यांनी मी म्हणून टाईप करायचे. नेमके कोणाचे डाऊट आहे त्यांनी मी म्हणून टाईप करायचंय. कोणाला काय विचारायचंय? ओके, नंबर. तुम्ही तुमचं नाव बदलून घ्या, युट्यूबवर 1 मिनिटाचा व्हिडिओ पाहून YT शॉर्ट्स मध्ये जायचं आणि झूम मीटिंग वरती नाव कसं चेंज करायचं हे पहा. चला, हॅलो, बोला. येस मॅडम, बोला. अनम्यूट केलंय मी तुम्हाला. हॅलो, हॅलो, बोला मॅडम. आय थिंक आवाज येत नाहीये तुमचा. अनम्यूट केलंय मी तुम्हाला, तिथं नोटिफिकेशन आलंय बघा, ते अनम्यूट म्हणून एक नाव आलं असेल तिथं, त्याला क्लिक करा, अनम्यूट म्हणून. हॅलो हा, बोला, काय नाव आहे आपलं? सर, मी लेट प्राची ठाकरे. प्राची ठाकरे, ओके, हा बोला. सर, मी लेट जॉईन केलं 3:30 वाजता, ऍक्च्युली थोडं विसरून गेली होती. आणि ठीक आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला ना म्हणजे काय, आता उद्या, नवीन उद्या परवा मध्ये याची रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला. पाठीमागायला रेकॉर्डिंग बघा, तुमच्या लक्षात येईल. तर प्रत्येक गोष्ट जर दरवेळेस समजा तेच ते शिकवायचं म्हणलं तर जे अगोदरचे स्टुडंट आहेत किंवा जे अगोदरच्या लेडीज आहेत त्या बोर होतील. त्यामुळे पुढचं पुढचं घ्यावं लागतंय, पाठीमागायला रिव्हिजन करून. बरोबर नाही, तो नाही प्रश्न. प्रश्न हा आहे की काही समजलं नाही, अगदी सगळं डोक्याच्या वरून गेलं. कारण की पहिलं सेक्शन मी अटेंड केलं, त्यामुळे सगळं डोक्याच्या वरून गेलं आमच्या. मग तुम्ही अगोदरचे सेशन जेवढं होईल तेवढं लवकर तुम्ही हे करा ना, कव्हर करा ना. ठीक आहे सर, त्याचे सगळे व्हिडिओ वगैरे बघतो आम्ही. हा, म्हणजे तुम्हाला कानावर लक्षात येईल. कारण मी जर पहिल्यापासून परत परत शिकवायचं म्हणलं तर आपण पुढे जाणारच नाहीत ना. नाही, बरोबर आहे. अशी गोष्ट आहे, बाकी काही नाही. आणि सोपं आणि आहे तेच. ऍडमिशन पण सर नवीन घेतलंय, त्यामुळे हा पहिलाच हे होता, मला काही समजलं नाही मला. काय होतं? म्हणजे ऍडमिशन नवीन घेतले ना आता काल परवाच, त्यामुळे आता हे आज नाही नाही, नवीनच काय होतं, अडचण त्यामुळे नाही, काही हळूहळू समजलं येईल. नाही. हा, हळूहळू येईल लक्षात, हळूहळू समजेल. आणि आपण त्याच्यासाठी आपण 4 ते 5 प्रकारचं ट्रेनिंग ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी. जरी समजा एखाद्याला कानवा नाही समजलं तर एखाद्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन समजू शकतं, की पेज हँडल कसं करायचं, चॅनल हँडल कसं करायचं, त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड कसे करायचे, त्याचे SEO कसं करायचं. एखाद्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असू शकतो, तर ते मध्ये परफेक्ट होऊ शकतं. तर असं काही नाही की तुम्हाला हे नाही समजलं म्हणून बाकी काहीच नाही समजणार. तुम्हाला हा पार्ट नाही समजला तर हा फक्त एक माहितीसाठी म्हणून कव्हर करायचा, जॉईन करायचा, पाठीमागे व्हिडिओ पाहायचे, आणि जे काही जमतंय त्याच्यामध्ये प्रॅक्टिस कंटिन्यू जास्तीत जास्त करायची. काही जणांना चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, क्लाउड हे सर्व मी शिकवणार आहे. काही जणांना त्याच्यावरून इमेज बनवणे, टेक्स्ट काढणे, कंटेंट रायटिंग, या गोष्टी जमू शकतात.
त्या गोष्टी आवडू शकतात. मग मग त्याच्यावरती थंबनेल प्रॅक्टिस शिकवा करायची. ना आम्हाला, थंबनेल कसं बनवायचं. हा, थंबनेलला काहीच वेळ नाही लागणार मॅडम, थंबनेल खूप इझी आहे. थंबनेल युट्यूब थंबनेलमध्ये थंबनेल तर आम्हाला लावताच येत नाही, युट्यूब थंबनेल वगैरे. हा, मग मी ते थंबनेल क्रिएट करण्यापासून तर पूर्ण व्हिडिओचे एसईओ ते पण शिकवणार आहे. आता झालंय असं की मला शिकवायचंय भरपूर आणि वेळ कमी. शिकवायला भरपूर आहे माझ्याकडे, भरपूर म्हणजे तुम्ही वर्षभराची बॅच जरी जॉईन केली ना तरी पूर्ण म्हणजे वेळ आपल्याला कमी पडेल, एवढं मला शिकवण्यासारखं आहे माझ्याकडे. पण आता ऍक्च्युअल मध्ये वेळ कमी पडतोय. बरं बरं सर. हा, मी शिकवणार आहे सगळं, जेवढं होईल तेवढं माझ्या पद्धतीने मी शिकवणार आहे. तुम्हाला एसईओ करायचं शिकवणार आहे, चॅनल हँडल कसं करायचं, म्हणजे पूर्ण त्याचा अल्गोरिदम कसा असतो ते सगळ्या गोष्टी मी देणार आहे तुम्हाला. त्याच्या नोट्स पण देणार आहे मी. इंस्टाग्राम मध्ये सर ते आता प्रोडक्ट वगैरे दाखवून बघा हे करतात, लोक कमवतात प्रोडक्ट दाखवून, नाही का असं. इंस्टाग्रामची स्ट्रॅटेजी ही आहे मॅडम की तुम्हाला 3 ते 4 महिने रोज एक म्हणता 2 रील टाकायच्या, पण टाकायच्या कशा बी टाका तुम्ही. पण टाकताच येत नाही ना सर आम्हाला. हा, मग ते शिकवणार आहे ना, ते शिकल्यानंतर तुम्ही चालू करा. आणि पेज तयार केलं, ते पेज मध्ये बायो कसं ते लिहायचं, काय काय लिहायचं, ते पण आम्हाला अजून काही माहित काही नाही तेवढं. लिहायचं नाही, काही लिहायचं नाही मॅडम, फक्त कॉपी पेस्ट करायचं, सगळं AI आहे. आता इथून पुढे तुम्हाला मॅन्युअली काही वर्क करायचं नाही. तुम्ही 3 महिन्याचा कोर्स संपल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जेवढं मॅन्युअली करताय ते फक्त 10 ते 20% मॅन्युअली करायचं, 80% तुम्हाला सगळं AI करून देणार, सगळ्याच गोष्टी. थंबनेल असेल, बॅनर असेल, पोस्टर असेल, इव्हन तुमचं थंबनेल काही असेल, तुमचं चॅनल हँडलिंग असेल, एसईओ असेल, टायटल, टॅग, हॅशटॅग, डिस्क्रिप्शन, चॅनल बनवणे, त्याचं सगळं त्याच्यामध्ये माहिती टाकणे, पेज बनवणे, त्याच्यामध्ये माहिती टाकणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायच्या. तुम्हाला काही म्हणा मॅन्युअली करायचं नाही, 20% फक्त मॅन्युअली डोकं लावायचं. बरं सर, चालेल, आम्हाला शिकायची इच्छा आहे. येस येस, मी तेवढं शिकवणार आहे. फक्त आपल्याला ते वेळ जास्तीत जास्त कसा देता येईल यावरती पण आमचं प्लॅनिंग चालू आहे. ते थोडं हा सेशन निवांत संध्याकाळी म्हणा किंवा कधी ठेवता येईल म्हणा, थोडं असं. हा, 2 ते वेळ ठेवला आपण तरी चालेल शिकवणार सर, आहे. दुपारी संध्याकाळी असं 2 वेळ ठेवला तरी चालेल. बघू आपण, पण ते वेळ आता बाकीच्या क्लासेस मुळे पण ते आम्हाला पण थोडं जरा हे होते ना. बरं बरं सर, ठीक आहे. लोगो ज्यांना बनवायचा आहे ना, कोण सोनाली शिंदे मॅडम, आपलं लोगोचं एक सेशन झालेलं पाठीमागं पाहिलं मॅडम, तर ते टाकलंय ना. ओके, तर युट्यूबला आहे ते पहा. जर नाही कळालं तर मी आणखी तुम्हाला जो लोगो बनवायचा आहे तुमच्या कॉम्पिटिटरचा असेल, तुमच्या ओळखीचा असेल, कोणाचा पण असेल, तो मला सेंड करा. मी तुम्हाला पर्टिक्युलर त्या लोगोसाठी सांगेल, सजेशन देईल. शिंदे मॅडम, चला शिंदे मॅडमला मी अनम्यूट करतो ना. शिंदे मॅडम, अनम्यूट केले शिंदे मॅडमला. हॅलो. हा बोला. मी नव्हते त्या दिवशी, म्हणजे ओके फी भरली नव्हती त्यामुळे ते मला भेटलं नाही बघायला. ओके. तर मला तो पार्लरचा लोगो बनवायचा आहे. माझं पार्लर आहे ना, लेडीज शॉप आणि पार्लर मग ऐका दोन्ही आहे. मॅडम, त्याच्यासाठी तुम्ही ना क्लास झाल्यानंतर वाटलं तर 1 मिनिटासाठी फोन करा. लोगो कसा बनवायचा, आता मी सगळ्याच गोष्टी अशा लाईव्ह क्लास मध्ये पण नाही बोलू शकत, सांगू हा, शकत. नाही नाही नाही, बरोबर आहे ते. ते लोगो जे बनवायचे आहे ना तुम्हाला, तर हा, त्याच्यासाठी फक्त 2 मिनिटासाठी मॅडमच्या नंबरवर म्हणा किंवा माझ्या नंबरवरती कॉल करा क्लास झाल्यानंतर. चालेल की. ठीक आहे, मी तुम्हाला ते लोगो बनवण्या पाठीमागचं हे सांगेल, तुम्ही तेवढं सर्च करून ठेवा. आणि तुम्हाला जसा लोगो बनवायचा आहे ते सॅम्पल एक मी तुम्हाला सांगेल, मला कसं पाहिजे काय पाहिजे, मग मी तुम्हाला त्याचं पूर्ण स्ट्रॅटेजी किंवा त्याचं बनवूनच देईल. हो, चालेल की. कारण मी बनवल्यानंतर मला तुम्हाला त्या लोगोचे कोड पण देणे कलरचे. लोगो काय माणूस सारखं सारखं चेंज करत नाही. नाही नाही. हो. लोगो एकदा बनवला की झालं, मग ते बनवतानाच त्याच्यावर अभ्यास करावा लागते. कारण हा, नाही, प्रत्येक कारण माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे ना, त्याला मला बरेच जण म्हणतात तुम्ही व्हिडिओ टाकता त्याला तुमचा पार्लरचा लोगो टाकत जा म्हणून. ते मला येतच नाहीये, म्हणजे नाही का. नाही नाही नाही, मग मी तुम्हाला तेच म्हणतोय की लोगोच्या पाठीमागची जी हिस्ट्री आहे हा, ते मी तुम्हाला कॉलवर सांगेल 2 मिनिटासाठी. आणि तुम्हाला लोगो बनवायचा आहे कसा हे मी मागवून घेईल तुमच्याकडनं माहिती. चालेल. ओके, थँक्यू सर. वेलकम. आणखी कोणाला काही विचारायचंय, चॅट बॉक्स मध्ये मी म्हणून टाईप करा. ठीक आहे, पार्लर असेल काही असेल, ज्यांना लोगो बनवायचा आहे त्यांनी पर्सनली कॉल करून विचारू, कारण काही गोष्टी आहेत की मी क्लासमध्ये इथं नाही बोलू शकत तुम्हाला किंवा नाही सांगू शकत, सॉरी फॉर दॅट.
नीताज मॅम. नीताज मॅम, बोला नीता मॅडम. हॅलो सर, हा एकच बाकी मिनिट हा, नीता मॅडम. वगैरे ते आले लक्षात, पण कॅनव्हाच लक्षात येत नाहीये. काय म्हणताय? बाकीचं एडिटचं वगैरे एआयचं जनरेटर करायचं ते लक्षात आलं, चॅट जीपीटी वगैरे, पण कॅनव्हाचं लवकर लक्षात येत नाहीये. आता मी एक कानवा बॅनर बनवला हो का होता. मॅडम? कानवा हा. कानवा असा आहे ना की आपण मराठी भाषा कशी बोलतो, आपण महाराष्ट्रात राहिल्यामुळे आपल्याला सोपी जाते, आपण ग्रामर हा. वगैरे शिकत नाही, पण हा. आपल्याला इंग्लिश अवघड जाते. पण अमेरिकेला इंग्लिश सोपी जाते, त्यांना मराठी अवघड जाते. असं काम आहे कानवाचं. कानवा सोपं आहे, फक्त आपण त्याच्यात इंटरेस्ट घेऊन काम करत नाही किंवा त्याच्या नवीन नवीन करून बघत नाही, म्हणून नाही, प्रॉब्लेम मी आता एक बॅनर केला, त्यात मला फोटो अपलोड करायचा होता, तो काही माझ्याकडनं होईनाच. थांबा थांबा, तुम्ही बॅनर कशाचं बनवलं होतं मॅडम? बॅनर आज म्हणजे सीएडीचं शुभेच्छा द्यायचं त्याचा बनवला होता. मग त्यात फोटो अपलोड करायचा होता, पण तो फोटो अपलोड होईना त्यात. तुम्हाला कशाचा बॅनर होता, मला एकदा परत सांगा. सॉरी फॉर दॅट. सीएडीच्या शुभेच्छा देण्यासाठी बनवला होता. पीए कॅरेक्टर कॅरेक्टर ते काय चार्टेड अकाउंटंट, अकाउंटंट. हा. चार्टेड अकाउंटंट, हा सॉरी हा. आणि हा. ओके चला, सीए बॅनर, ठीक आहे, एकच मिनिट मी तुम्हाला सांगतो. मी बनवलेला आहे तो सेंड करू दे काय सर? नाही नाही, काय अडचण नाही, थांबा. असंच ना मॅडम? हा, ते फोटो अपलोड करायचे. एक मिनिट फक्त, फोटो लय सोपं आहे, सिंपल आहे एकदम, काहीच अवघड नव्हतं यामध्ये. ये बॅनर, ते आता पेड मध्ये दाखवतोय, जस्ट मिनिट. बरं, फोटोचं तुम्ही सांगतो तुम्हाला कसं हे करायचं, हा 2 मिनिटासाठी. आता हे घेतलं समजा, इथं सीए, याच्यामध्ये लोगो तुम्ही काय म्हणते त्याला, चॅट जीपीटी होऊन तुम्ही सीएच. हे करू शकता. आता इथं जे हा. फोटो आहे ना मॅडम, याला तुम्ही हा. रिप्लेस करू शकता, ठीक आहे. हा. आता इथं हे विचारतंय डिलीट फ्रेम करायची का डिलीट इमेज करायची. डिलीट इमेज करायची, कारण ही फ्रेम लागते, आणि फ्रेम नसेल तर तुम्हाला इथं फ्रेम टाकावं लागते. ती फ्रेम जी बर. टाकली ना तुम्ही, तर आता फ्रेम जी आहे, फ्रेम घ्यायची किंवा ऑलरेडी असलेल्या फ्रेम मधून फोटो डिलीट करायचा, आणि हे जे अपलोड आहे कानवामध्ये, अपलोड करायचं, आणि अपलोड करून आपला फोटो ह्या फ्रेम मध्ये द्यायचा टाकून. बनली का? हा. झालं आणि काय? म्हणजे ते केलं की नाही सर, ते कॅनवा मध्ये एकदम छोटे छोटे अक्षर स्पष्ट दाखवतात, ब्लर मध्ये दाखवतात. नाही नाही, परत त्याला काय आपल्याला करायचं, नाही 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 नाही, त्याला एक तर अगोदर असं सिलेक्ट करायचं आणि मोठी साईज करायची, आपल्याला वाटेल तेवढी साईज करू शकतो, आणि नंतर छोटी करायची, किंवा इथं लक्षात ठेवायचं किती साईज बनली, किती साईज आहे. हा. करून बघितल्यानंतर सगळं सोपं आहे मॅडम, फक्त करून बघा, ट्राय करीत राहा, एकदा नाही नाही, केलं दोनदा नाही, काय, तीनदा नाही. हा, ट्राय ठीक केलं आहे. आता होतं मी तो म्हणूनच. ठेवता, मी तुम्हाला हे बोलत बोलत करून दाखवतो, तुम्ही पाहताय का स्क्रीन? हो शेअर हो, आहे ना पाहते. screen? हा, हो. काहीच नाही याच्यामध्ये बदल, बघा तुम्ही, काय हे टेक्स्ट हे दिसत नाहीये, बरोबर आहे, अशा हा. पद्धतीने सोपं आहे सगळं, फक्त ट्राय करीत राहायचं. परत गॅलरीत हे केलं की नाही, ते छोटे छोटे अक्षर दिसतात, आणि ब्लर मध्ये अगदी दिसतात, काहीच दिसत नाही. नाही, त्याला असं झूम करून करून काम करायचं ना मॅडम, कारण मोबाईल म्हणल्यानंतर त्रास होणार, थोडा वेळ लागणार तुम्हाला प्रॅक्टिस करायला. हा. ओके. आणखी कोणाला काही विचारायचंय? हा, आतापर्यंत काय मॅडम, तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जातील. आतापर्यंत हे मी हेच शिकवलं, एलिमेंट्स शिकवले, 14 मधले 4 एलिमेंट, ठीक आहे. आणखी कोणाला काय विचारायचंय? आरती जगताप मॅडम आहेत. जगताप मॅडम आहेत का? जगताप मॅडम, हो सर.
आपले सर्व जवळपास मी जे काही सांगितले ते सेशन झालेले आहेत, बरोबर आहे? तर याच्यामध्ये मला हे म्हणायचंय की हे एलिमेंटचा जो चालू झालाय तो खऱ्या अर्थाने आज चालू झालाय. पहिलं सेशन होतं एलिमेंट. तर इथून पुढे 3 सेशन मध्ये हे एलिमेंट्सच घेणार आहे. 14 एलिमेंट्स कव्हर करायचे आहेत आपल्याला. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करीत राहा, होमवर्क पाठवत राहा. ठीक आहे. ज्यांचं नवीन ऍडमिशन झाले त्यांचं कन्फ्युजन दूर करतोय की तुम्ही असं समजा की हे तुमचं पहिलं लेक्चर आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. 3 महिन्यामध्ये जे काही शिकवलं ते परत रिपीट होणारच आहे. येस. तुम्हाला काय विचारायचं आहे आरती मॅडम? हो सर, ऍक्च्युली मी ते कॅनव्हाचं केलं होतं प्रॅक्टिस करून त्यांनी. तर जे तुम्ही नाही का आपण तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये मॅडम. हॅलो. हॅलो सर, आता येते का आवाज clear? हा, आता येतोय. सर मी म्हटलं कॅनव्हाचं जे प्रॅक्टिस केली ना मी, आपण क्रिएट मध्ये जातो आणि मग तुम्ही ते सगळे एलिमेंट्स घेतले वन बाय वन, शेप्स वगैरे सगळं. सोशल मीडिया पोस्ट मध्ये जायचं ना. सोशल पोस्ट, मीडिया तिथून पोस्ट सिलेक्ट करायचं जे काही बॅनर बनवायचे, कोणतं बनवायचे, काय बनवायचे, त्याची साईज, त्याची परफेक्ट साईज तिथून येणार ना तुम्हाला. हा, आणि त्याच्यानंतर मग ते ब्लँक पेज देतं का? मग नंतर बनवायला चालू करायचं. मग तुम्ही फेसबुक पोस्ट बनवताय, युट्यूब थंबनेल बनवताय, इंस्टाग्रामची पोस्ट बनवताय, काही इंस्टाग्रामची स्टोरी बनवताय, हे तुम्हाला सोशल मीडियावर क्रिएट वरती जाऊन सोशल मीडियावरती जाऊन मग सिलेक्ट करावं लागणार आणि मग तिथून पुढे डिझाईन चालू झाले. मग ठीक आहे. म्हणजे तुमचं ते हे लॉक होणार नाही ना, जे काही त्याची फ्रेम आहे ती लॉक होणार नाही. हा, ठीक आहे. अशी रेकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येक सेशनची भेटणार आहे मॅडम, आणि याच्या अगोदरच्या पण आहे. ठीक आहे. चला, ओके, वेलकम. ठीक आहे, झालं. मग क्लास थांबवू मी आता, सेशन. आय होप कोणाची काय अडचण नाही आता. ओके, काय विचारायचं कोणाला? नाही ना? येस. चलो थांबूयात आजचं सेशन मग इथेच. चलो बाय.